Hello friends and welcome to the channel. Today we will learn the poem for 10th standard If. The poem is written by a popular poet of the early 20th century Rudyard Kipling. He was awarded the Nobel Prize for his writings. The poem tells us how to deal with different situations in life. The poet conveys how to win this life and how to be good human being. It can be said that the poem is written in the form of a parental advice to his son. In the beginning, we should know about the poem. The poem is a father's advice to his son. The poet tells us the conditions that we should meet to succeed in life and make the life beautiful. The whole poem is written in a single complex sentence. So all the subordinate clauses begin with if, and the main clause concluding the entire theme comes at the end. The structure of the poem is symbolic in suggesting that you can get the rewards only after you have fulfilled the preconditions. Moreover, this makes the readers eager to know what would happen when we meet all the conditions. मित्रांनो, आज आपण रुडियार्ड किपलिंग यांनी लिहिलेली इफ ही कविता शिकणार आहोत. रुडियार्ड किपलिंग हे 20व्या शतकाच्या प्रारंभीचे महत्त्वपूर्ण कवी होते. त्यांना त्यांच्या साहित्यिक कार्यासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ही कविता आयुष्याच्या विविध टप्प्यामध्ये कसं वागावं याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करते. ही कविता जणू काही एका पित्याने त्याच्या मुलाला केलेला सल्ला या स्वरूपात लिहिलेली आहे. वडील त्याच्या मुलाला काही अटी किंवा काही शर्ती ठेवतात आणि त्या जर अटी पूर्ण केल्या तर त्याला आयुष्यामध्ये यश नक्कीच मिळेल हे त्याला समजावून सांगतात. आपलं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी काय करावं लागेल हे संपूर्ण कवितेच्या माध्यमातून कवीने सांगितलेलं आहे. ही कविता सिंगल कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये लिहिलेली आहे, ज्याची सुरुवात इफने होते. म्हणजे संकेतार्थी स्वरूपामध्ये लिहिलेली आहे की जर एक अट पूर्ण केली तर अटीच्या पूर्ततेनंतर त्याला काय मिळेल किंवा मुलाला काय मिळेल हे शेवटी कवीने कवितेच्या शेवटी सांगितलेलं आहे. या कवितेत जर अटी पूर्ण केल्या तर आयुष्याचा सन्मान होईल किंवा आयुष्यात तुम्हाला जे काही हवं आहे ते नक्कीच मिळेल जर तुम्ही पूर्वी सांगितलेल्या अटी पूर्ण केल्या तर. शेवटपर्यंत ही कविता वाचनीय झालेली आहे आणि लेट्स मूव्ह टू द पोएम. फर्स्ट स्टांजा. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू. इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाउटिंग टू. In the beginning, the poet says that to be a good human being and to succeed in life, we should keep calm when other people around us are losing their cool. We should not lose our temper even if others are blaming us for their fault. Losing the temper does not solve a problem. Rather, it intensifies the problem. Keeping the head cool makes us think wisely to face these tough situations and ultimately a solution comes out. We should have the faith in ourselves even others doubt us, but after that we should give some importance to their doubt too and trying to find out what may be the reason for their suspicion. After all, to err is human. So by keeping faith in ourselves, we make sure that we don't get demoralized or disheartened, and by allowing others doubt a little space of thought, we ensure that we are not doing something wrong knowingly or unknowingly. मित्रांनो, सुरुवातीच्या या 4 ओळीमध्ये कवी आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला यश मिळवण्यासाठी, एक चांगला माणूस होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे. जेव्हा लोक आपल्यावर रागावलेले असतील, त्यांच्या मनावरचा कंट्रोल सुटलेला असेल, नियंत्रण सुटलेलं असेल, ताबा सुटलेला असेल, तेव्हा आपण आपला स्वतःला राग येऊ द्यायचा नाही आहे. कारण रागावल्याने प्रश्न सुटत नसतात तर त्या प्रश्नांमध्ये वाढ होत असते. म्हणून आपलं डोकं शांत ठेवायला कवी सुरुवातीच्या 2 ओळीमध्ये सांगतो. जर आपण डोकं शांत ठेवलं तरच त्यातून काहीतरी पर्याय किंवा काही उपाय निघू शकतो. त्याबरोबरच कवी आपल्याला हेही सांगतो की आपण स्वतःवर विश्वास असू द्यावा. जरी लोक आपल्यावर शंका घेत असतील, आपल्या सामर्थ्यावर शंका घेत असतील, तरी आपण त्यांना तशी शंका घेण्यासाठी
मोकळं सोडून द्यावं आणि त्याचबरोबर आपण हेही विचार करावा की ते लोक आपल्यावर का शंका घेत आहेत. कारण शेवटी आपण एक मानव आहोत आणि मानव म्हणजे चुका आल्याच आणि आपण चुका करू शकू. म्हणून जेव्हा ते आपल्यावर शंका घेतील तेव्हा आपण स्वतःवरचा विश्वास ढळू द्यायचा नाही किंवा त्यांच्या शंका घेण्याने आपल्या स्वतःवरचा विश्वास आपण कमी पडू द्यायचा नाही. त्याचबरोबर कवी आपल्याला हेही सांगतो की जर आपल्याकडून काही जाणता किंवा अजाणता काही चुकाही होऊ शकतात, कारण आपण मानव आहोत. म्हणून आपण त्यांनी केलेल्या शंकावर वाद न करता त्यांना आपल्यावर जो काही डाऊट आहे तो डाऊट आपण त्यांचा तो क्लिअर करून घ्यावा. नेक्स्ट 4 लाईन्स. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग or being lied about, don't deal in lies, or being hated, don't give way to hating, and yet don't look too good nor talk too wise. Here in these lines the poet says that we should work hard and wait for the result patiently. We should not get tired by waiting. There are a number of real life examples where people missing big opportunities only by losing their patience. Moreover, there goes a number of proverbs. Hurry will bury you. Haste makes waste. So it's quite understandable why the poet makes a point for patience here. People may lie about us to others, but we should not indulge ourselves in lies. In other words, we should always remain truthful. If we are misled or tempted to lie, people would ultimately discover the truth and won't believe us anymore. That's why it's important to speak the truth even if that hurts us. People may show their hatred towards us, yet we should not hate them. We should show our love and respect to others. No man is perfect in this world. Everyone has his strengths and weaknesses. We have to accept that and respect them for the good qualities in them. We should not show us too good a person or too wisely with common people. Even after possessing such qualities, having acquired all these good qualities mentioned above, people generally feel proud and tend to show off how good they are. But the poet wants not to go that way. In that case, others would feel uncomfortable in our company and avoid us. Even others may try to prove us wrong at any cost, leading to an unhealthy competition. मित्रांनो, या ठिकाणी कवी आपल्याला सांगू इच्छितो की आपण आपलं कार्य कठीण परिश्रम करायला हवेत आणि जो काही परिणाम येणार आहे त्या परिणामाची आपण शांततेने प्रतीक्षा करावी. आपण वाट पाहावी. आपण प्रतीक्षेमध्ये कंटाळा करू नये किंवा प्रतीक्षा करायला लागत आहे म्हणून आपण कंटाळवाणे होऊ नये. कारण आपल्या आयुष्यातील बरीचशी अशी उदाहरणं आहेत की केवळ त्यांना आलेल्या संधी त्यांनी त्यांच्यातला जी काही सहनशीलता आहे तर ती सहनशीलता गमावल्यामुळे त्यांनी संधी सुद्धा गमावली आहेत. म्हणून अनेक म्हणी आणि वाक्प्रचारातून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर कवी हेही सांगतो आपल्या मुलाला की जेव्हा लोक तुझ्याबद्दल काही खोटं बोलत असतील तेव्हा तू स्वतःला त्या खोट्यामध्ये गुंतवून घेऊ नकोस. कारण तो म्हणतो की नेहमी आपण सत्यवादी राहावं, सत्याची कास धरावी आणि आपण खोट्याच्या मोहामध्ये पडू नये. कारण शेवटी लोकांना सत्य कळणारच असते आणि जेव्हा लोकांना सत्य कळेल तेव्हा त्यांचा आपल्यावरील विश्वास उडून जाईल. म्हणून आपण कधीही खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नये. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी सत्य बोललं पाहिजे. लोक जेव्हा आपला तिरस्कार करतील, आपला द्वेष करतील, तरी सुद्धा आपण त्यांचा तिरस्कार करू नये. आपण त्यांच्याप्रती प्रेम आणि आदरभावच व्यक्त करावा. या धर्तीवर कोणीही परिपूर्ण नाही. प्रत्येकाच्या काही कमजोर बाजू आहेत आणि प्रत्येकाकडे काही उणिवा आहेतच. त्यासोबतच प्रत्येकाचे काही सामर्थ्य स्थळ सुद्धा असतातच. आपण प्रत्येकाचा स्वीकार करावा आणि त्याचबरोबर त्या प्रत्येकाचा आदरही करावा. कारण प्रत्येकात ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आपण आदर करायला शिकलं पाहिजे.
आपण प्रत्येकासोबतच चांगल्या भावनेने वागायला हवं आणि आपल्याकडे जर या सर्व चांगल्या गोष्टी असतील तर त्या गोष्टीचं प्रदर्शन आपण कधीही करू नये. ज्या काही वर सांगितलेल्या गुणांचा संग्रह तुमच्याकडे असेल तर लोकांमध्ये बहुधा अहंकार निर्माण होतो किंवा ते त्याचा देखावा करायला लागतात की आपण किती चांगले आहोत. परंतु कवी आपल्याला सूचित करतो की आपण असं करता कामा नये. आपण त्याचा कधीही दिखावा आपल्या सद्गुणांचा किंवा आपल्या अंगी असलेल्या गुणांचा देखावा करण्याची आवश्यकता नाही. सेकंड स्टांजा, फर्स्ट 4 लाईन्स. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट those two impostors just the same. Here in the second stanza, the poet says that to do something bigger we should dream first, but the poet also reminds us that not to be guided by unrealistic dreams. If dreams take the driver's seat, we would get detached from reality and eventually fail. There goes a saying, you have to dream first before your dream can come true. So we should dream to reach great heights in life, but keeping the reality in mind. We should be able to think over a matter, but should not make the thoughts our aim. That is to say that we often lose our radar and get detached from the main point. So our thinking should not be scattered, misleading us away from the target. Life is a combination of success and failure, joy and sorrow, good times and bad times. We should accept both and face both situations with similar treatment. Here the poet personifies triumph and disaster, capitalizing and calling them two impostors. People become too happy in success and forget their duty at hand. We may also get too complacent or proud at small success, reducing our chances to reach higher goals. Again, at bad times, if we are too grieved, we may lose our faith and confidence in both cases. Our regular course of work is hampered. That is why the poet calls triumph and disaster two impostors. He asks us to treat those deceivers similarly with a smiling face. In short, don't be too happy or too sad under any circumstances. विद्यार्थी मित्रांनो, या दुसऱ्या कडव्यामध्ये कवी आपल्याला सांगतो की आपण जरूर स्वप्न पाहावीत, परंतु ती स्वप्न वास्तववादी असावीत. स्वप्नांनी आपल्यावर हावी होऊ नये, कारण स्वप्न आपल्या विचारावर हावी होतात तेव्हा आपण वास्तवापासून दूर जाऊ आणि कदाचित आपण अपयशी होऊ. म्हणून आपण जेव्हा स्वप्न पाहूत तेव्हा ती स्वप्न वास्तवाशी निगडीत असावीत, वास्तवाला धरून असावीत. त्यासोबतच कवी आपल्याला हेही सांगू इच्छितो की आपण विचार करावा, जरूर विचार करावा, परंतु त्या विचारामध्ये गुंतल्यानंतर आपण कृती करणं सोडून देऊ नये. कारण केवळ विचारच करत बसलो तर आपण कृती करणार नाही आणि वास्तवापासून किंवा आपल्या टार्गेटपासून आपण दूर जाऊ आणि त्यामुळं कदाचित आपलं जे टार्गेट आहे तर ते आपलं टार्गेट किंवा आपलं ध्येय आपण मिळवू शकणार नाही. त्यासोबतच कवी हेही सांगतो की प्रत्येकाचं आयुष्य हे यश आणि अपयश या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. त्यामध्ये सुखही आहे, दुःखही आहे, चांगली वेळ आहे आणि त्यासोबतच वाईट वेळ सुद्धा असते. म्हणून आपण दोन्ही अवस्था त्याच आनंदाने स्वीकाराव्यात. यासोबतच कवी या ठिकाणी यश आणि अपयश यांना पर्सॉनिफाय करतो आणि तो त्यांना म्हणतो की ते दोन प्रकारचे इम्पोस्टर्स आहेत. आणि जेव्हा व्यक्ती यशस्वी होतो तेव्हा त्याच्या हाती असलेलं कर्तव्य तो विसरून जातो किंवा तो तेवढाच निश्चिंत होऊन जातो. छोट्या छोट्या यशांनी आपण हुरळून न जाता आपले जे काही मोठे ध्येय आहेत ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. किंवा कधी कधी वाईट प्रसंग आल्याच्या नंतर आपण दुःखी होऊन जातो आणि आपला विश्वास गमावून बसतो, आपला आत्मविश्वास गमावून बसतो. अशा वेळी
दोन्ही प्रसंगांना, यशाच्या किंवा अपयशाच्या दोन्ही प्रसंगांना कवीने सारखंच ठेवण्यासाठी किंवा सारख्याच परिस्थितीमध्ये स्वीकारण्यासाठी वाचकांना आवाहन केलं आहे. ते वाचकांना सांगतात की दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला वास्तवापासून ढळू देता कामा नये. त्यासोबतच तो म्हणतो की यश आलं तरी अहंकार करू नये किंवा अपयश आलं तरी त्याबद्दल खेद किंवा दुःख करता कामा नये. नेक्स्ट 4 लाईन्स फ्रॉम द सेकंड स्टांजा. इफ यू कॅन bear to hear the truth you have spoken, twisted by knaves to make a trap for fools, or watch the things you gave your life to broken, and stoop and build them up with worn out tools. Here in these lines the poet says that we have to bear the tough situations where we see that our speech or statement is distorted by someone to befool others. Very often we see that people misinterpret or even deliberately distort our words to use it in their favor. We should not lose our temper hearing that. Rather, we should tolerate that, ensuring we have spoken the truth. We have to hold our nerves even after seeing that our favorite thing that we built with all our effort and time is broken. Then we have to pick up the scattered parts and build it all over again. This is another key to getting to the top of the world, according to the poet. To keep our cool is not easy in such a situation, but patience and the mental toughness would help us to build them again. Indeed, there is a story about Newton that the papers containing his theories were destroyed in fire and he wrote them again from the beginning. Here the poet says we have to bear the tough situations where we see that our speech or statement is distorted by someone to befool others. या ठिकाणी कवी सांगू इच्छितो की कधी कधी असेही प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये येतात की जेव्हा आपण एखादं सत्य सांगू तेव्हा आपलं वाक्य किंवा आपले शब्द फिरवून इतरांना फसवण्यासाठी काही जणांकडून त्या शब्दांचा दुरुपयोग किंवा त्याचा गैरअर्थ काढून त्या लोकांना भडकावलं जाईल. तेव्हा अशा वेळीही आपण आपला स्वतःचा ताबा सुटू देता कामा नये. आपण हे सर्व सहनशीलतेने स्वीकारावं, कारण आपण खरं तेच बोललो आहोत हे आपल्या मनामध्ये आपण असू द्यावं. त्यासोबतच कवी आपल्याला सांगतो की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मिळवता आणि ती गोष्ट काही वेळाने जेव्हा तुटते किंवा मोडते तेव्हा आपल्याला त्याचं दुःखही होतं, परंतु आपण निराश किंवा नाउमेद न होता पुन्हा ती वस्तू उभारावी. कारण आपल्याला जर टॉपवर पोहोचायचं असेल तर पुन्हा एकदा विखुरलेल्या वस्तूचा उपयोग करून पुन्हा जे काही आपल्याला मिळवायचं आहे, बनवायचं आहे ते आपण बनवू शकू. कारण कोणत्याही अवस्थेमध्ये मनस्थिती ढळू न देणे हे काही साधी सोपी गोष्ट नाही, परंतु आपण सहनशीलता ठेवावी. मानसिक टफनेस, मानसिक शक्ती ही खूप महत्वाची आहे. कारण कितीही विखुरलो गेलो असलो तरी आपला जर मनस्वास्थ्य उत्तम असेल, आपलं मन तेवढंच आत्मविश्वासाने भरलेलं असेल, तेव्हा आपण सर्व परिस्थिती हातातून गेलेली असताना सुद्धा त्या परिस्थितीवर विजय मिळवू शकतो. याबाबत न्यूटनचं एक उदाहरण सांगितलं जातं की त्यांनी लिहिलेले सर्व सिद्धांत एकदा आगीमध्ये जळून भस्मसात झाले, परंतु पुन्हा त्यांनी सुरुवातीपासून ते सर्व सिद्धांत लिहिले. स्टांजा 3, फर्स्ट 4 लाईन्स. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू, or walk with kings nor lose the common touch. If neither foes nor loving friends can hurt you, if all men count with you but none too much. In the beginning 4 lines of the third stanza, the poet says that we should stay in touch with people from every class of the society. We should be able to talk with common mass without losing our virtue or moral values. We should be able to walk with kings without going beyond the reach of the common people. The common touch would help us realize the reality and feel the needs of the society.
On the other hand, the noble touch would give us the power and opportunity to reach higher goals. We should build ourselves strong enough mentally and physically so that neither enemies nor friends can hurt us. Moreover, we should develop healthy relationship with everyone around us and should not allow anyone to harm us. We have to develop our personality the right way so that everyone support us and give us importance, but none too much. If we allow someone to give us too much importance, we may be emotionally bound. That may restrict our freedom and prevent us from doing our duty. Or we may get complacent thinking that we are so much liked by people, thus reducing our effort. विद्यार्थी मित्रांनो, या कडव्यामध्ये कवी आपल्याला सांगू इच्छितो की आपण समाजातील प्रत्येक स्तरातील लोकांसोबत कॉन्टॅक्टमध्ये टचमध्ये राहिलं पाहिजेत. त्यांच्याशी आपण वार्तालाप केला पाहिजे, त्यांच्याशी आपण बोललो पाहिजेत. आपल्यातील नैतिक मूल्य अबाधित ठेवले पाहिजेत आणि प्रत्येक स्तरातील व्यक्तीशी आपण संवाद साधला पाहिजे. त्याचबरोबर कवी आपल्याला हेही सांगतो की जरी आपण राजाच्या सोबतीने राहत असलो तरी सामान्य लोकांशी आपण संवाद साधायला हवा, कारण या सामान्य लोकांशी साधलेला संवाद हा आपल्याला वास्तवाशी आणि समाजाच्या गरजाशी, त्यांच्या गरजांची जाणीव करून देतो. या उलट जर आपण राजासोबत राहून त्यासारखंच वर्तन करायला लागलो तर आपले जे काही उच्च प्रतीचे ध्येय आहेत तर ते ध्येय मिळवण्यासाठी आपल्याला संधी मिळू शकणार नाहीत. त्याचबरोबर कवी आपल्याला हेही सांगू इच्छितो की आपण आपल्या स्वतःचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य एवढं अतिउच्च दर्जाचं ठेवावं की ज्यामध्ये मित्र आणि शत्रू या कोणाकडूनही आपण दुःखी होऊ नये किंवा त्यांच्या कार्याचं दुःख आपल्याला वाटता कामा नये. प्रत्येकासोबतच आपण एक निरोगी असं नातं ठेवावं की ज्यामुळे आपल्याला कोणीही इजा पोहोचवू शकणार नाही. आपल्या व्यक्तिमत्वाचा आपण असा विकास करायला हवा की प्रत्येकजण आपल्याला सपोर्ट करायला हवा आणि प्रत्येकाने आपल्याला महत्त्व द्यायला हवं, परंतु एवढंही अतिमहत्त्व देता कामा नये. जर प्रत्येकजण अतिमहत्त्व देऊ लागला तर आपण त्याच्याशी भावनिक बांधील असू आणि आपल्या ज्या काही कर्तव्य आहे तर ते कर्तव्य आपण त्या नात्याखातर टाळू. म्हणून आपण प्रत्येकाशी त्याच वागणुकीने असायला हवं, राहायला हवं जे सामान्य व्यक्तीसोबत असतो. लास्ट 4 lines of the third stanza. If you can feel the unforgiving minute with 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that's in it, and which is more, you will be a man, my son. Here in the last lines, the poet says that time is precious. A minute is filled with 60 seconds. Time is here called unforgiving, as it waits for none and doesn't forgive him who wastes it. We should utilize every minute of our life in productive work. Wasting time is not something we can afford in our short lifespan. Finally comes the achievement that we can get if we fulfill all the conditions mentioned up to now. We can win this earth and everything in it. We can go to top of the world and rule over everything. And what is more, we should be complete and perfect human being. We should not forget that the poet wrote this poem for his son, as it is addressed in the very last line. The poet wanted to show his son the right way to be a future leader, but it has inspired many a man in their journey of life on earth so far. त्या शेवटच्या ओळीमध्ये कवी सांगू इच्छितो की वेळ हा अमूल्य आहे. प्रत्येक मिनिट हा 60 सेकंदाचा बनलेला असतो. या ठिकाणी मिनिट मीन्स टाइम, मिनिट म्हणजे वेळ, ही अनफॉरगिव्हिंग आहे, क्षमा न करणारी आहे. म्हणजेच जो कोणी वेळ सत्कारणी लावेल तोच या वेळेचा सदुपयोग करेल, तोच यशस्वी होईल. वी शुड युटिलाइज एव्हरी मिनिट ऑफ अवर लाईफ. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण
मिनिट न मिनिट आपण उपयोगी किंवा सार्थकी लावावा असं कवी वाचकांना सांगू इच्छितो. कारण वाया घालवलेली वेळ पुन्हा आपल्याला मिळवता येत नाही. बिकॉज अवर लाईफ इज व्हेरी शॉर्ट अँड इफ वी वेस्ट टाइम इन अवर शॉर्ट लाईफ स्पॅन इट कॅन नॉट बी रिगेन. एकदा घालवलेली वेळ पुन्हा मिळू शकणार नाही. शेवटच्या 2 ओळीमधून कवी सांगू इच्छितो की यापूर्वीच्या ज्या काही अटी या ठिकाणी उल्लेख केलेल्या आहेत त्या जर आपण पाळल्या, त्या अटीचं आपण पालन केलं तर या पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व आपण मिळवू शकू आणि सर्वात टॉपला आपण पोहोचू शकू. म्हणून कवी आपल्याला वेळेचा सदुपयोग करायला सांगतो. त्यासोबतच आपण यशस्वी तर होऊच, परंतु त्यासोबतच आपण एक चांगला व्यक्ती किंवा चांगला मानव म्हणून सुद्धा समोर येऊ. कवींनी ही कविता त्यांच्या मुलासाठी एक सल्ला म्हणून लिहिलेली होती आणि प्रत्येक या कवितेच्या शेवटच्या ओळीपर्यंत त्यांनी मुलाला चांगलं वागण्यासाठी किंवा चांगला व्यक्ती होण्यासाठी काय आवश्यक आहे हे सर्व सांगितलेलं आहे. केवळ त्यांच्या मुलासाठीच नाही तर या पृथ्वीवरील कित्येक जणांचं आयुष्य बनवण्यात या कवितेचा वाटा आहे. नाऊ लेट्स मूव्ह टू द ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम. द टायटल ऑफ द पोयम इज इफ. पोएट इज रुडयार्ड किपलिंग. राईम स्कीम. फर्स्ट स्टांजा ए ए बी. सेकंड स्टांजा the rhyme scheme is AB CD. In the third stanza also the same rhyme scheme is applied by the poet. AB CD. The central idea of the poem. The poem is an advice given by a father to his son on how to be a successful person and a good human being. The poet tells the son how to deal with different situations in life. How to be a good human being. The poem is written in a form of advice to the son. The poet tells us the conditions that his son should meet to succeed in life and make the life beautiful. Last point is figures of speech applied by the poet in the poem. The poet has applied alliteration, antithesis, hyperbole, metaphor, personification and repetition in the poem. So friends, here we should conclude the video and we will meet in the next video with a new topic. Till then, goodbye. And don't forget to share this video with your friends if you liked the video. Thank you.